नमस्कार मित्रांनो, तुमचं स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की जे बिगिनर ट्रेडर आहेत, ज्यांना नेमकं फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करायचे आहे, त्यांना एकदम प्रॉपर नॉलेज पाहिजे की स्टार्ट कसं करायचं, कॅपिटल किती यूज करायचं, लर्निंग कशी करायची. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ट्रेड ट्रेड वगैरे कसे घ्यायचे, ट्रेड कुठे घ्यायचे, ब्रोकर कोणता यूज करायचा. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की बिगिनरला हे क्वेश्चन पडलेले आहेत. आणि कॅपिटल किती यूज करायचं, ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्या मित्रांना माहीत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा पण तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करताय तर तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला लर्निंगवरती फोकस करायचा आहे. तर लर्निंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, लर्निंग करताना तुम्ही कमीत कमी मी तुम्हाला सांगतोय कमीत कमी 1 मंथ तरी लर्निंगसाठी तुम्ही टाईम द्यायला पाहिजे. आणि डायरेक्टली कोणीच शिकत नाही. तुम्हाला काय करावं लागते, थोडे थोडे ट्रेड घेऊन तुम्हाला थोडं थोडं इन्क्रीजमेंट करावं लागते. आणि मी तुम्हाला सांगतो, डेमोमध्ये वगैरे आपण करू शकता, पण एवढं आपली सायकोलॉजी तिथं बिल्डअप होत नसते. कारण तिथं फ्रीचं कॅपिटल मिळायला असतं, किती पण होल्ड करता, ट्रेड बघत नाहीत, ट्रेड माणूस टाकून देतं आणि बघत नाहीत, ह्या गोष्टी होत्या. त्यामुळे रिअल कॅपिटलनं जे माणूस शिकतं ते माणूस कुठंच शिकू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी लर्निंग करण्यासाठी सांगतो की तुम्ही स्टार्टिंगला थोडीफार लर्निंग केली पाहिजे. आणि लर्निंग नंतर छोटाले कॅपिटल ॲड करून तिथं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की ट्रेड करण्याचा. तुम्ही ट्रेड जेव्हा पण करताय तेव्हा तुम्ही रिस्क किती घेताय, टार्गेट किती घेताय, तुम्हाला टार्गेट आणि एल आणि टार्गेटपर्यंत तुमचा ट्रेड तुम्हाला होल्ड ठेवणं तुमचं काम आहे. तुमच्याकडे तिथं पेशन्स आणि तुमची सायकोलॉजी बरोबर काम केली पाहिजे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की कॅपिटल किती लागते फॉरेक्स ट्रेडिंगसाठी. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, $50 ते $200 आसपास तुमचं कॅपिटल पाहिजे. मिनिमम $50 वरती पाहिजे मित्रांनो, कारण एवढ्या कमी कॅपिटलमध्ये नाही करू शकत. आणि इंडियन रुपीजमध्ये 4,500च्या आसपास तुमचं कॅपिटल पाहिजे. 4,500-5,000च्या आसपास तुमचं कॅपिटल पाहिजे. तर जसं आपण आता एक्सएम ब्रोकर यूज करतो, तर याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला 100% बोनस आता चालू आहे जुलै मंथमध्ये. तुम्ही जेवढं पण कॅपिटल ॲड करणार डायरेक्ट तुम्हाला तिथं डबल कॅपिटल मिळणार आहे. जर तुम्ही तिथं जर $30 बी ॲड केले तर डायरेक्ट तुम्हाला $60 मिळणार आहे. आणि $50 ॲड केले तर डायरेक्ट तुम्हाला $100 मिळणार आहेत मित्रांनो. इथं 100% बोनस आहे, त्यामुळे तुमचा इथे चांगला एक फायदा होऊ शकतो मित्रांनो आपल्या मराठी माणसांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी येते की तुम्ही ज्या ट्रेड घेताना चुका करताय त्या तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहून ठेवल्या पाहिजे. एका नोटबुकमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट नोट केली पाहिजे की तुमचा एल हिट झाला, पण एल का हिट झाला, आणि टार्गेट हिट झालं, टार्गेट हिट होण्यामागे कोणते कारण आहे, तुम्ही पेशन्स ठेवला म्हणून, आणि तुमची सायकोलॉजी बरोबर होती, आणि तुमचे ट्रेड पण बरोबर होते, तुमचं ॲनालिसिस पण बरोबर होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं नोट करून ठेवल्या पाहिजे तुमच्या जर्नलमध्ये मित्रांनो. आणि मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्हाला पेशन्स आणि एक सायकोलॉजी माणसाची कशी बिल्डअप करायची. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेताय तुम्ही प्रॉफिटमध्ये लवकर बुक करता आणि लॉसमध्ये होल्ड करता. ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या नाही. तुम्हाला फक्त तुमचं ॲनालिसिस बघायचं आहे, तुमचा एल कुठं आहे आणि टार्गेट कुठं आहे. ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा चार्टवर डिसिजन घ्यायचा आहे आणि नंतरच ट्रेड तुम्ही प्लेस करायचा आहे मित्रांनो. अशा बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो की तुम्हाला स्वतःहून माहिती पाहिजे ह्या गोष्टी, बरोबर. आणि जसं तुम्ही बघू शकता की आपण सध्याला गोल्डमध्ये ट्रेड करतो, आणि गोल्डचे संपूर्ण ॲनालिसिस आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती आहे. आणि फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आहे मित्रांनो. आणि कोणत्या गोष्टी अशा असतात मित्रांनो की तुम्ही प्रॉफिट आहे आणि तुमचा लॉस आहे हा तुम्ही पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. आता सपोज तुम्हाला बघा, तुम्ही जर समजा 2-3 हजार कॅपिटल टाकले आणि तिथं तुम्हाला प्रॉफिट व्हायला आहे, पण ते प्रॉफिट तुमचा पर्सेंटेजमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तुम्हाला कळणार आहे की तुम्ही किती % रिटर्न काढलेला आहे. आणि तुमचा जे प्रॉफिट आहे तुम्ही असं डायरेक्टली डॉलरमध्ये बघायचा नाही की एवढा निघला एवढा झाला, असं काय बघायचं नाही. डायरेक्टली तुम्ही बघायचं की जो तुमचा प्रॉफिट निघला ना, तुमच्या कॅपिटलवर किती % निघला बाबा, आजच्या डेटला किती % निघला, उद्याच्या डेटला किती % निघला. जेव्हा तुम्ही पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला बघता तेव्हा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लर्निंगसाठी या कामा येणार आहेत आपल्या मित्रांनो. आणि ज्यांना पण फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी काही अडचण आली तर आपण इथं खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती मला हाय करा, मी तुमची संपूर्ण हेल्प केली जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही स्टार्ट करू शकता. स्टार्टिंगला लर्निंग करायची आहे, त्यानंतर छोटं मोठं कॅपिटल टाकून थोडा बहुत ट्रेड करायचा आहे. आणि ट्रेड केल्यानंतर तुम्हाला लर्निंगच्या नंतरच तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टार्टिंगला लर्निंगवर लक्ष द्यायचं आहे, त्याच्यानंतर थोडंफार डिपॉझिट करायचं आहे. आणि मिनिमम कॅपिटल तुम्ही कमीत कमी $50 ते $100 आसपास ठेवा. आणि एक्सचेंजमध्ये बोनस मिळते, तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या बायोमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा
आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आपला जो प्रीमियम ग्रुप आहे ते आपल्याला तुम्हाला मिळल्या जाईल. प्रीमियम ग्रुपची लिंक आपण व्हॉट्सअपवरती देऊ. खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, ह्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय करा, तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये पण ॲड करून टाकेल मित्रांनो.